आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। प्लॉट खरेदी करण्यासाठी पैसे गोळा करून वडिलांनी घरात ठेवलेल्या सुमारे 9 लाखांपेक्षाही अधिक रकमेवरती दिवसा ढवळ्या स्वतःच्याच मुलानं डल्ला मारून चोरीचा बनाव करणाऱ्या मुलाला स्थानिक गुन्हे शाखेनं अवघ्या काही तासातच महत्त्वपूर्ण तपास करून बेड्या ठोकल्या। आपल्याच घरामधनं चोरी केलेली 9,36,600 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलभ रोहन यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बुधवारी दिली आहे। नायगाव येथील एक कुटुंब देवदर्शनासाठी गेलं होतं। देवदर्शनानंतर परतल्यानंतर घरामधील रक्कम चोरीला गेल्याचं निदर्शनास आलं। त्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलभ रोहन यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या पथकानं आदेश दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे आणि पोलीस पथकानं सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला। तपासादरम्यान फिर्यादीचा मुलगा शुभम कौटकर याच्याकडे चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली देत आपल्या मैत्रिणीच्या मदतीनं घरफोडीचा कट रचल्याचं म्हटलं। कुटुंब देवदर्शनासाठी बाहेर जाणार असल्याची माहिती त्यांच्याच मुलानं त्या बालिकेला दिली होती। दरम्यान घराच्या कुलपाची अतिरिक्त चावी कुठे ठेवली आहे, तसेच घरामध्ये प्लॉट खरेदीसाठी मोठी रक्कम ठेवली आहे अशी माहिती मुलीला दिली होती। पूर्वनियोजित कटानुसार 26 जून रोजी सदर बालिकेनं अतिरिक्त चावी वापरून घरामध्ये प्रवेश केला आणि लोखंडी पेटीमधील 9,70,000 रुपये चोरून नेले। त्यानंतर शुभम कौटकर यांना देखील कबुली दिल्यानंतर पोलिसांनी 9,36,600 रुपयांची रक्कम जप्त केली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलभ रोहन यांनी दिली आहे। तर अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले या ठिकाणी हजर होते। कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दारासिंग राठोड, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन हाके तसेच महेश बडगू, ब्रह्मानंद लामतुरे, शिलराज ढवळे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतल साळुंके, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतल सोळंके, लहू चाटे, आभाराव पिंगलवाड यांचा समावेश होता। नायगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक घरफोडीची मोठी घटना घडली होती, ज्याच्यामध्ये जवळपास फिर्यादीचे 9,70,000 रुपये एक चोरट्यांनी चोरून नेले होते। ती पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखाची टीम्सने चांगल्या प्रकारे डिटेक्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास 9,36,000 रुपयांचा मुद्देमाल पण जप्त करण्यात आलेला आहे। ह्याच्यामध्ये जो मेन एक्यूज होता तो इंटरनल होता, त्याच्यामध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक नव्हते। जो फिर्यादीचा मुलगा आहे त्यांनीच कारवाईला अंजाम दिलेला होता। आणि दुसरी एक ट्रॅक्टर चोरीचे 2 गुन्हे झालेले आहेत, ज्याच्यामध्ये एक एक्यूजकडून 2 ट्रॅक्टर, एक अर्धापूर पोलीस स्टेशनचे आणि दुसरा एक पर्ली बीड पोलीस स्टेशनचे, 2 पोलीस स्टेशनचे 2 ट्रॅक्टर जप्त करण्यात आलेले आहेत। ते रिकव्हरी झालेली आहे आणि आरोपी आपल्या ताब्यात आहे। त्या आरोपीवर पूर्वी पण चोरीचे गुन्हे दाखल आहेत। अजून ह्याच्यामध्ये व्यवस्थित तपास करून पुढे कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे। सर, 8 दिवस झाले जॉईन, एकूणच काय आव्हान आहे? नांदेडमध्ये आता येऊन एकच आहे की लॉ अँड ऑर्डर आणि क्राईमवर बचत आणि लॉ अँड ऑर्डर अबाधित ठेवणे हेच आमचा उद्देश आहे आणि याचप्रमाणे प्रत्येकानं आम्ही सांगितलेलं आहे आणि याच अँगलवर पुढे पण कारवाई चालू राहील। मॅक्सिमम प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करून आणि क्रिमिनल्सवर बचत ठेवण्याचा प्रयत्न आहे। काल 2 निलंबन झाले त्यांच्या काही आक्षेपार्ह एक व्हिडिओ आलेला होता, त्यामुळे ते व्हिडिओ मी ॲडिशनल SP कोकरांना पाठवलेला होता। त्यांनी इनिशियल एक चौकशी केली आणि ते दोषी आढळले होते, त्याच्यामुळे त्यांचं निलंबन करून त्याच्यामध्ये प्राथमिक चौकशीचे आदेश देण्यात आले। काय आव्हान राहील जनतेला? जनतेचं हेच आव्हान आहे की तुम्ही आमच्या सोबत राहा, आम्हाला सूचना द्या आणि पोलिसांच्या सोबत आहे। आपले 112ची पण यंत्रणा चांगली आहे, त्याच्या प्रमाणे जर काही प्रॉब्लेम असले की 112वर कॉल करा, आमची लोक पोहोचतील। काय कुठलाही क्राईम झाला की फ्रीली जनतेसोबत कोऑर्डिनेट करून ते क्राईमचे डिटेक्शन करणे वगैरे आणि लॉ अँड ऑर्डर अबाधित ठेवून पूर्णपणे काम करू। खात्यातील अधिकारी मझहर शेख, C24 नांदेड।